हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. म्हणजे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. चला आता व्हिडिओ सुरुवात करूया. आज मी आता ना काम आमचं सगळं संपलेलं आहे. कामं आत्ता संपलेले आहेत. आमचे 1:30 वाजलेला आहे. दुपारचा जेवणाचा टाईम झाला. नाश्ता वगैरे सकाळी झाला होता. आता मी ना विरांश शाळेला गेलेला आहे. त्याला मी आता हाणायला जायले. चला नंतर आल्यावरती ना आज सकाळी आम्ही एक कुठल्या प्रकारचे तरी सांडगे घातलेले आहेत. तुम्हाला आल्यावरती दाखवतो. पहिली त्याला मी घेऊन येते. चला किती ऊन आहे ना. चला दुपट्टा घ्यायचं आणि मी दुपट्टा घेऊन जाते हाणायला. बाय बाय आर्यन. आज सॅटर्डे आहे ना, त्याच्यामुळे लवकर शाळा सुटते. आणि मी हे दाखवतो तुम्हाला. मी ना ह्या शाळेमध्ये ना शिकले बघा. ही आमची सरकारी शाळा आहे प्रायमरी. ह्या शाळेमध्ये मी शिक्षण केले होते 1ली ते 7वीपर्यंत. आणि अंगणवाडी इकडे साईडला आहे. आता विरांशला हाणायला झाली ती. आणि आमचं हायस्कूल तिकडं पुढं आहे. आता हे बघा, आता अंगणवाडी ही आता छान आहे. पहिली एवढी हे नव्हती, म्हणजे वेगळी होती पहिली. आता ही छान केलेली आहे बघा अंगणवाडीशी. बाय बाय कर. हा छोटा आहे म्हणून सांग बाळा, नंतर येते. चला चप्पल घाला. तू एकटाच उरला, सगळी मुलं गेली. सोनू बॅगीची चैन लावूया. थांब मी घेऊ बॅग तुझी. काय आहे म्हणे उद्या? सुट्टी आहे. हा चल. कोण? मामाला सांगितलेलं तू लावून दे म्हणून. आणि मामानं मला पाठवलं नाही. मी आत्ता फोन केलो टीचरला, अजून अंगणवाडी सुटली नाही काय म्हणून. मग टीचरनं सांगितलं सुटली, बाळाला तिकडं कोण जायला नाही म्हणून मी पाठवलो नाही म्हणून सांगितलं. मग म्हटलं मी थांबा येतो घेऊन, म्हटलं आर्य विरूला न्यायला. अरे विरांशला न्यायला आर्यन यायचं म्हणे. नाही बाबा, ते छोटं बाळ आहे आर्यन पण. आणि ऊन किती आहे बघितलंस काय. म्हणून तो म्हटला नाही मी बॅग घेते दे. हो मी सांगेन आलो की विरूला घेऊन येतो. आर्यन तू थांब म्हटलो मम्मीकडं त्या विरूंच्या. मग तो थांबला तिथं तुमच्या मम्मीकडं. तो सांगायला बघा काहीतरी. काय रे सांग ना, काय सांगायला? शाळेला गेलेला. तुला काय काय शिकवलं शाळेत आज? उपीट दिल्याने खायला. आणि काय शिकवलं? भात नाही, उपीट एवढं देतात की रे. भात ना तुला मंडेला देणार भात. पळाला बघ पुढे कसा. खिडकीतनं सोडायला. कोण राहिला? विरू दादा आला. विरू दादा आला. चप्पल मी काढू काय? तूच काढतोस? चला हातपाय धुवा. चला पाठी मी तुला. चला हातपाय धुवायला. कोण रे आलं? सुनू कोण आलं? विरू. आणि तू एवढा मोठा डब्बा घेऊन काय खायलास? बघूया काय खायलास तू. इकडे बघा काय खातोय. बुंदी खायला रे. हा मला नको तुझी बुंदी. बघूया टेस्ट. चला हात पाय धुवा. चला सावकाश. चला ऊन आहेत. सांडगे घातलेले आहेत ना, ते वाऱ्यानं उडून गेलेत का बघून येऊया. इथं दाखवतो मी कुठे घातलेत ते. साईडचं आमच्या इथे ना एक दादा आहे ना, त्यांच्या स्लॅबवरती घातलेलं आहे ते मी. अजून थोडे सुकायचे आहेत. जे पातळ आहेत ना ते सुकलेत. आणि जे थोडे दाट आहेत ना ते अजून थोडे सुकायचे आहेत. तरी मी ते एका घाटला होते ना ह्याच्यावरती, कागदावरती. त्याच्यावरती सावली आली होती. मग ते आता मी साईडला करून आले. नंतर 5 वाजता मी जाऊन काढून घेऊन येते. हे बघा इथं प्लॅस्टिक आहे ना, ते विटांवरती धापायलेत. कारण अजून पावसाचे दिवस पण नाहीत. खरं तो पाऊस यायला आहे बघा. आम्ही पण एकदा भरपूर लहानपणी अशा नवला तो ना, तर अर्धा तासाच्या वर जाईल. एवढे त्रास, एवढे हे होत आहे. ते खूप मोठा व्हिडिओ आहे तो. असा थंडी भरपूर पडायची. म्हणजे सकाळी लवकर उठून आम्ही विटा मारून नंतर शाळेला जायला लागत होतं ना, त्याच्यासाठी जात होतं. काय टाकलास? पाऊस येत आहे वाटतं बाई. भरपूर घडघड व्हायलंय. ना रे विरू पाऊस येतोय रे. कसं येतोय?
गडगड गड व्हायलंय तिकडं बघा. आकाशात कवडं पावसाचं ढग सगळं काळं काळं झालेलं आहे. काय आलो ना बघ काय हा. आणि आता आर्यन पण आलेला आहे. आता बिरांश गेला तिकडं आतमध्ये आईकडं आणि हा आला इकडं माझ्याकडे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अरे तू सांग रे सबस्क्राईब करा म्हणून.